मॉड्यूल नैतिक सक्षमता प्रकरण 4 सदाचरणाद्वारे स्वतःच्या व्यवहाराचे व्यवस्थापन आणि प्रकरण 5 सदाचरण वृद्धिंगत करणे यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रकरण 4 मध्ये आपण सदाचरणाद्वारे स्वतःचे व्यवहार आणि जबाबदाऱ्या यांचे व्यवस्थापन करणे यावर चर्चा करणार आहोत. हीच पहिली नैतिक सक्षमता सुद्धा आहे. पुढील काही प्रकरणांमध्ये आपण इतर नैतिक सक्षमतांबद्दल चर्चा करणार आहोत. साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न येईलच की नैतिक सक्षमता यांचा आपण का विचार करायचा आहे. तर प्रकरणात असे स्पष्ट केले आहे की या सर्व नैतिक सक्षमता व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात तसेच परिणामकारक आणि प्रभावशाली सामाजिक कृतीसाठी अत्यंत गरजेच्या असतात. तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक प्रकरण हे नैतिक सक्षमतेच्या 5 आधारस्तंभावर तयार केलं गेलं आहे. ते 5 आधारस्तंभ म्हणजे महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे, कौशल्ये विकसित करणे, चांगल्या अभिवृत्तींचा विकास करणे आणि सुयोग्य माहितीच्या आधारे चांगले गुण संपादन करणे. आता आपण परत प्रकरण 4 कडे वळूया. सदाचरण म्हणजे काय याबाबत तुमच्याकडे वेगवेगळ्या कल्पना असू शकतील. सदाचरणाबद्दल एक सर्वश्रुत कल्पना म्हणजे सरळ मार्गाने चालणे. या संकल्पनेचा उपयोग प्रामाणिकपणा आणि सदाचरण समजून घेण्यासाठी या प्रकरणात केला गेला आहे. परंतु सरळ मार्गाने चालण्यासाठी हा मार्ग दिसणे आवश्यक आहे आणि हा मार्ग दिसण्यासाठी प्रकाशाच्या अस्तित्वाची गरज असते. पण हा प्रकाश म्हणजे कुठला प्रकाश? तर हा सत्याचा प्रकाश होय. परंतु हा सत्याचा प्रकाश येतो तरी कुठून? तर हा प्रकाश जळणाऱ्या दीपस्तंभांकडून येत असतो. आता हे दीपस्तंभ म्हणजे कुठले दीपस्तंभ? तर प्रकरणात हे स्पष्ट केलेले आहे की हे दीपस्तंभ तत्वांनी बनलेले असतात. आपल्या मनात आता तत्वांबद्दल प्रश्न येणं हे साहजिकच आहे. तत्वे म्हणजे काय? तर तत्वे ही भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वाला एकत्र बांधून ठेवणारे मूलभूत नियम आहेत. हे असे नियम आहेत ज्यांच्या आधारे संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली आहे. म्हणून या प्रकरणात स्पष्ट केले आहे की प्रामाणिक जीवन जगण्यासाठी नैतिक तत्वांचे पालन करणे अनिवार्य आहे. परंतु तसे करण्यासाठी तुम्हाला ती तत्वे ओळखून त्यांचा उपयोग आणि प्रभाव यांचे महत्त्व जाणून घेणे मात्र अतिशय गरजेचे आहे. आता सरळ मार्गाने चालणे या संकल्पनेकडे आपण परत वळूया. आता हा मार्ग जरी सत्याच्या प्रकाशाने उजळून निघालेला असला तरी जर पूर्वग्रहाचे पडदे आपल्या डोळ्यांवर असतील तर तो मार्ग बघण्यास आपण असमर्थ ठरणार आहोत. हे पूर्वग्रह दूषित पडदे आपण कसे बाजूला करू शकतो? तर प्रकरणात स्पष्ट केलं आहे की हे पूर्वग्रह दूषित पडदे आपण न्यायाच्या तलवारीने बाजूला सारू शकतो आणि मगच आपल्याला सत्याचा प्रकाश स्वतःच्या डोळ्यांनी दिसू शकतो. न्यायाबरोबरच काही सद्गुणांची सुद्धा आवश्यकता असते जे प्रामाणिकपणे आणि सदाचरणाद्वारे जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये सत्यता, विनम्रता, सचोटी आणि विश्वासार्हता इत्यादींचा समावेश होतो. हे सद्गुण आपल्या नैतिक सक्षमतेची पायाउभारणी करतात. सरळ मार्गाने चालण्यासाठी त्या पायावर सद्गुणांबरोबरच चांगल्या अभिवृत्तींचा विकास करणे गरजेचे आहे. तसेच काही कौशल्ये आणि क्षमतांचीही गरज असते. पहिले कौशल्य म्हणजे खोटेपणाच्या विळख्यात झाकलेल्या सत्याची पारख करणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा वरवर निरागस वाटणाऱ्या गोष्टी ज्या वस्तुतः सरळ मार्गावरून बाजूला नेऊ शकतात अशा गोष्टी ओळखणे. जेव्हा आपण ही सर्व कौशल्ये, सद्गुण आणि अभिवृत्तींचा विकास करू तेव्हाच आपण इतरांच्या विश्वासास पात्र बनू शकतो. म्हणूनच समाजाच्या अस्तित्वासाठी तसेच मानवजातीच्या भरभराटीसाठी विश्वासास पात्र बनणे ही महत्त्वाची अट आहे. या प्रकरणामध्ये एक सहकार्यात्मक खेळ दिला गेला आहे. संपत्तीची राखण हा तिसरा सहकार्यात्मक खेळ या मॉड्यूलमध्ये दिला गेलेला आहे. विश्वास पात्रतेशिवाय जीवन जगणे किती कठीण असते हे पटवून देणे हा या खेळाचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक गटात 6 पेक्षा जास्त सदस्य नसावेत. खेळाच्या शेवटी काही प्रश्न दिले गेलेले आहेत ते सहभागींमध्ये चर्चिले जावेत. अधिक माहिती हवी असल्यास खेळकृतीचा संदर्भ घेऊ शकतो. प्रकरण 4 येथे संपलेलं आहे. आता आपण प्रकरण 5 कडे वळूया. प्रकरण 5 हे प्रकरण 4चाच पुढील भाग आहे. आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे
की या मॉड्यूलचा संबंध फक्त नैतिक आचरणाशीच नव्हे तर नैतिक प्रभावाशीही आहे. नैतिक प्रभाव म्हणजे आपल्या विस्तारित कुटुंबात, समुदायात किंवा समाजात नैतिक दंडक स्थापन करून त्यांना चालना देणे. त्यामुळे या प्रकरणात सदाचरण कशा प्रकारे वृद्धिंगत करता येईल याविषयी तुम्ही चर्चा करणार आहात. परंतु या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्याच अहंभावाने निर्माण केलेल्या जाळ्यात सापडणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. आणि तसं जर झालंच तर आपल्याला 2 संकटांना तोंड द्यावं लागेल. त्यातलं पहिलं संकट म्हणजे वैचारिक उद्धटपणा आणि दुसरं म्हणजे मी म्हणतो तेच खरे ही वृत्ती. अशा प्रकारच्या अभिवृत्ती आपल्या नैतिक विकासाचा सर्वनाश करू शकतात. त्यामुळे या संकटांना टाळण्यासाठी मार्ग शोधणे गरजेचे आहे. यासाठी या प्रकरणामध्ये एक दीर्घकाळ कृती आराखडा तयार करण्याची कृती दिलेली आहे. या कृती आराखड्यात तुम्ही तुमच्या विस्तारित कुटुंबात कशा प्रकारे सदाचरण वृद्धिंगत कराल याचे वर्णन करावयाचे आहे. नैतिक सक्षमता विकसित करताना तुमचा मार्ग कृती आणि चिंतन किंवा कृतीतून शिकणे असा असावा. म्हणूनच आराखडा तयार करताना अशा कृतींचा समावेश करा ज्या तुम्ही राबवू शकता आणि त्यातून तुम्ही काही शिकू शकता. तुम्ही या कृती विनम्रतेने आणि सेवाभावी वृत्तीने पार पाडालच यात आम्हाला अजिबात शंका नाही. त्यातूनच तुम्ही हळूहळू सदाचरणाचा विकास करण्यास शिकाल. या आराखड्यातील काही पायऱ्या तुम्ही निवडलेल्या ठिकाणी पार पाडा आणि अहवाल सादर करा. या अहवालाचा विशिष्ट फॉर्मॅट तुम्हाला बहाई अकादमीच्या संकेतस्थळावरती मिळू शकेल. प्रकरण 4 व प्रकरण 5 यांची ओळख येथे संपलेली आहे. धन्यवाद.